तर मुरिदकेमधील लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करण्यात आलेला आहे। 26/11 मुंबई हल्ल्यामधल्या दहशतवाद्यांना याच ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं। ते 4 मिसाईल डागण्यात आले आणि याच प्रशिक्षण केंद्रावर 25 ते 30 दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येते। तर हल्ल्याची नवीन दृश्य देखील समोर आली आहेत, ती देखील आपण पाहणार आहोत। मुरिदकेमधील लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करण्यात आला। याच ठिकाणी 26/11 मुंबई हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात आलं होतं। 4 मिसाईल या ठिकाणी डागण्यात आली। 25 ते 30 दहशतवादी या ठिकाणी ठार झाल्याची देखील माहिती मिळते। हा एक व्हिडिओ आहे तिकडचा, तो देखील आपण इथे पाहतोय। मुरिदकेमधील लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करण्यात आला आणि तो उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। मुरिदके हा लष्कर ए तोयबाचा हेडक्वार्टर, खरं तर हाफिज सईद हे हेडक्वार्टर या ठिकाणी चालवत होता। हाफिज सईद याला पाकिस्तानी सैन्यानं दुसऱ्या ठिकाणी हलवलंय, त्याची सुरक्षा वाढवली आहे। मात्र आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी हवाई हल्ले झाले, ज्या ज्या ठिकाणी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत, तर त्या ठिकाणी ती काही दृश्य आपल्यापर्यंत येत आहेत। ज्या ठिकाणी मिसाईल डागली गेली तिथले देखील रात्रीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत। तर अत्यंत टार्गेटेड असे हल्ले भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केले आणि जिथे जिथे हे हल्ले झाले त्या ठिकाणची हल्ल्याची ही नवीन दृश्य समोर येत आहेत। मुरिदके या ठिकाणचं हे दृश्य आपण पाहतोय। पाकिस्तानामधल्या मुरिदके या ठिकाणची हल्ल्याची ही नवीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ज्या ठिकाणी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करण्यात आला, ती उद्ध्वस्त करण्यात आली, तर ती उद्ध्वस्ततेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। याच ठिकाणी 26/11 मधल्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात आलं होतं, तो तळ या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। हाफिज सईद याच्या लष्कर ए तोयबाचा हा तळ या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलाय। यामध्ये काही दहशतवादी ठार झाल्याची देखील माहिती मिळते। पाकिस्तानातला मुरिदके इथला हा हल्ला, ज्या हल्ल्यात ट्रेनिंग सेंटर जे होतं लष्कर ए तोयबाचं, जे हाफिज सईद चालवत होता, 26/11 मुंबई हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना ज्या ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं होतं, तो तळ यावेळेला या ऑपरेशन सिंदूर मध्ये टार्गेट करत उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। मुरिदकेमध्ये जिथे हल्ला झाला तिथे कशा प्रकारे तो संपूर्ण तळ उद्ध्वस्त झालेला आहे त्याची दृश्य आपण पाहतोय। लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दोन्हीचे तळ हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये होते। एक आहे तो म्हणजे हा मुरिदके लष्कर ए तोयबाचा तळ आणि दुसरा आहे तो बहावलपूर, ज्या ठिकाणी हवाई हल्ला करण्यात आला, तो देखील तिकडे उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। तर बहावलपूर हे देखील पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये आहेत। ही सगळी जी दृश्य आपण पाहतो ही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामधली आहेत, जिथे लष्कर ए तोयबाचा हा दहशतवादी तळ होता, हाफिज सईदचा तळ होता, तो या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलाय। मुरिदकेमधील हल्ल्याची नवीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ही रात्री या ठिकाणी हल्ला करण्यात आला आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे, त्याची ही दृश्य आहेत हल्ल्याची नवी दृश्य मुरिदकेमधली। मुरिदके ज्या ठिकाणी लष्कर ए तोयबाचं प्रशिक्षण केंद्र होतं, तर भारत